जालन्यात वकील गुणरत्न सदावर्तींच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झालाय। धनगर आंदोलकांच्या उपोषणस्थळी सदावर्ती जात असताना हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचं आपण पाहतोय। 2 जणांकडून हल्ला करण्यात आलाय। या प्रकरणी हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात देखील घेतलंय। गुणरत्न सदावर्ती फक्त पोलीस प्रशासनामुळे जो आज वाचला, उद्या जर ते असाच या मराठ्याचा दोष करीत राहिला तर भविष्यात काळात त्याला ना महाराष्ट्रात कुठेही हिंडला तर आम्ही सर्व मराठी त्याच्या पाठलाग करून त्याचा महाराष्ट्र बंद अशी हाक देणार आहे। शे सदावर्ते यासारखे नालायक, छगन भुजबळ सारखे नालायक लोक विनाकारण आम्हाला बेवचून आमच्या योद्ध्याला विनाकारण खालीवर शब्द बोलतात, समाजाविषयी अपशब्द बोलतात। याचा राग धरून आम्ही याला सदावर्तीला कदापि सोडणार नाही। जालन्यात वकील गुणरत्न सदावर्तींच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झालाय। धनगर आंदोलकांच्या उपोषणस्थळी सदावर्ती जात असताना हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचं आपण पाहतोय। 2 जणांकडून हल्ला करण्यात आलाय। या प्रकरणी हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात देखील घेतलंय। गुणरत्न सदावर्ती फक्त पोलीस प्रशासनामुळे जो आज वाचला, उद्या जर ते असाच या मराठ्याचा दोष करीत राहिला तर भविष्यात काळात त्याला ना महाराष्ट्रात कुठेही हिंडला तर आम्ही सर्व मराठी त्याच्या पाठलाग करून त्याचा महाराष्ट्र बंद अशी हाक देणार आहे। शे सदावर्ते यासारखे नालायक, छगन भुजबळ सारखे नालायक लोक विनाकारण आम्हाला बेवचून आमच्या योद्ध्याला विनाकारण खालीवर शब्द बोलतात, समाजाविषयी अपशब्द बोलतात। याचा राग धरून आम्ही याला सदावर्तीला कदापि सोडणार नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।